श्रीरंग कॉलनीत धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री सुभाष भामरेंच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भूमिपूजन सोहळा, तर नमो नमो पार्कसाठी 1 कोटी रुपये मंजूर। याबाबत अधिकृत तहसील आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता देवपूर परिसरातील श्रीरंग कॉलनी हिम हॉटेलच्या पाठीमागे येथील श्रीरंग कॉलनी परिसरातील ओपन स्पेसमध्ये श्री चैतन्य उर्फ मुन्नाभाऊ वाडिले मित्रपरिवाराच्या वतीने पाठपुरावा करून या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिराचं भव्य स्वरूपात उभारण्यात येत असून त्याचं भूमिपूजन सोहळा आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, धुळे महानगराध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, धुळे ग्रामीण अध्यक्ष बापूसाहेब खलाने, डॉक्टर सुशील महाजन यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। भूमिपूजन सोहळा पार पडला। तर यावेळेस या ठिकाणी या श्रीरंग कॉलनीतील ओपन स्पेससाठी नमो नमो पार्क म्हणून 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून तर 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यासाठी श्री चैतन्य उर्फ मुन्नाभाऊ वाडिले मित्रपरिवार यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी या ठिकाणी 1 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी सर्व श्रीरंग कॉलनी परिसरातील पंचक्रोशीतील कॉलनी परिसरातील नागरिकांनी धर्मयोद्धा तथा धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले। तर प्रसंगी या ठिकाणी महानगराध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर सुशील महाजन, भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने, देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी तसेच भावी नगरसेवक श्री चैतन्य मुन्नाभाऊ वाडिले आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा भूमिपूजन सोहळा व नमो नमो पार्कच्या या ठिकाणी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याने या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचे आभार व्यक्त करण्यात आले। तर लवकरच या कामांना देखील शुभारंभ होणार असून प्रत्येक प्रभागात रस्ते, गटारी, पथदिवे यासह विविध विकास कामे केले जात असल्याचं देखील या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। धर्मयुद्ध आमदार माननीय अनुप अग्रवाल त्यांच्या सोबत बसलेले व्यासपीठावरील धुळे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब खलाने, धुळे शहर जिल्हा अध्यक्ष बीजेपीचे अध्यक्ष माननीय अंपळकर साहेब, प्रथमेश गांधीजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, एक अतिशय चांगला सुयोग चालून आलेला आहे। आज दिवाळीचा दिवस आहे आणि एक चांगली शुभारंभ या ठिकाणी घडून येत आहे की हे जे व्यासपीठावर बसलेली मंडळी आहेत असं म्हणतात की लोखंडाला परिसाने जर कधी स्पर्श केला तर त्याचं सोनं होतं, तसं हे परिस्पर्श असलेलं नेतृत्व आहे। यांनी आज आपलं या जागेला स्पर्श केला तर या जागेचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, या जागेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते अत्यंत कर्तव्य दक्ष मंडळी आहे। नुसतं बोलणार नाही तर कृती करणारी मंडळी आहे। आणि माजी मंत्री साहेब, खासदार साहेब हे तुमच्या आपल्या मनामध्ये आजही खासदार आणि मंत्री म्हणूनच आहेत। आणि अनुपभाईंबद्दल काय सांगायचं, अतिशय तरुण तळपदार आमदार आहे। प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन चांगल्या कामाचा शुभारंभ करीत आहे। अनुपभाई, आपल्या हातून याही कामाचा चांगला शुभारंभ हो आणि या परिसराचा विकास हो अशी शुभकामना व्यक्त करतो। आणि माझे 2 आपले लाडके आमदार अनुप भैया आणि जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी अंपळकर पालिकेच्या माध्यमातून इतर चांगला निधी देतील अशी मला खात्री आहे आणि या ओपन स्पेसचा अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होईल त्याची ग्वाही मी देतो। आणि हा देवपूर परिसर मोठ्या प्रमाणात अनेक कॉलन्या आहेत। प्रत्येक कॉलन्यांमध्ये नागरी समस्या आहेत, ते सोडवण्याचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रयत्न केला। तुम्ही मला खासदार म्हणून 2दा निवडून दिलं, तुमच्या आशीर्वादाने जिल्ह्यातले मोठमोठे प्रकल्प आणू शकलो, कारण खासदाराचं तेच काम असतं।
आणि नागरी समस्यासाठी आमचे आमदार साहेब आहेत, अध्यक्ष साहेब आहेत, ते सातत्याने चांगला प्रयत्न करत आहेत. पण या निमित्ताने तुम्ही दिलेलं प्रेम, तुम्ही दाखवलेलं प्रेम, त्याच्यातनं उतराई व्हायचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी 2 मिनिटं आपला घेईन. त्या ठिकाणी सर्वांनी मांडून दाखवलं. परंतु हा हॅमॅक जो लावलेला आहे 3-4 दिवसापूर्वी, तो सुद्धा आमच्याच माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आला. हा जो जॉगिंग ट्रॅक झाला आहे तुमचा 3 वर्षाच्या जवळपास झाले, या जॉगिंग ट्रॅकला सुद्धा मी जिल्हा नगर उत्थान मधून निधी उपलब्ध करून दिली होती आणि या जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी केला. हा समोरचा रस्ता अत्यंत खराब होता, अत्यंत खराब, चालायलाही जागा नव्हती. या कॉलनीतले 90% रस्ते करून टाकले, 10% रस्ते टाकले. तर कामांचा फार धडाका लावलेला आहे. भरपूर कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत. यांच्या कॉलनीतला एकच रस्ता बाकी होता, यांच्याच घरासमोरचा, तोही करून दिला 40 लाख. तो माझ्या मतदारसंघात येत नाही तरी त्यांचा रस्ता करून दिला, कारण की ते ग्रामीणवाले. तर गंमतची भाग वेगळी आहे. शेवटी ते आमचे नेते आहेत, आमचे अध्यक्ष आहेत. 1 कोटीमध्ये या ओपन स्पेसला आपण नमो पार्क म्हणून त्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या जेवढ्या महापालिका, नगरपालिका, प्रत्येकाला 1 कोटी रुपये देण्यात आले होते शासनाच्या माध्यमातून, आणि त्याला नमो पार्क असं नाव देण्यात आलं होतं. तर ते नमो पार्कचे पैसे 1 कोटी रुपये ते आपण या ओपन स्पेस साठी मंजूर केले. कामं आपण भरपूर करतोय, पण रस्ते, गडार आज झाले, उद्या खराब होणार. लाईट आज लावला, उद्या उडणार. भरपूर समस्या आहे या शहरात, कारण की आपण कायम सफारी गार्डनचं नाव ऐकत आलो, अंगावर सफारी दिसली पण गार्डन गायब झालं. कधीच लोक उपयोगी कामं झाले नाहीत. कुठला मोठा उद्योग या शहरात आला नाही. तरुणांच्या हाताला काम मिळालं नाही. मग त्याच्यानंतर तर आपण हाईटच केली, मतदानाच बाहेर निघालो नाही. आपल्या हिंदू मध्ये भांडण केले आणि फारुख शाह म्हणून या शहराला आमदार मिळाले. त्यांनी तर अजून हाईट केली, कुठलंच काम केलं नाही. फक्त मोठ्या मोठ्या बातम्या पेपरांना दिले. प्रत्येक ठिकाणी या शहरात असं एक रस्ता दाखवा ज्या ठिकाणी अतिक्रमण नाही, ज्या ठिकाणी लोडगाड्या नाही. परंतु करणार काय, त्यांनाही पोट दिलंय देवाने, ते कुठं जाते. व्यवसायाला जागा नाही, कुठला मॉल नाही, कुठलं फिरायला जागा नाही. आपण टावर गार्डनचं काम चालू केलं होतं, त्यालाही स्टे आणला, तोही काम बंद पाडला. परंतु परत आपली सत्ता आली, आपण स्टे उठवला. आता कधी टावर गार्डनला जाऊन बघा, त्या गार्डनचं काम किती जोरात आणि किती सुंदर चालू. नदीकाठी आपण एक मोठा गार्डन केला आहे, परंतु आपल्याकडचे लोक त्या गार्डन मध्ये जातच नाही. त्यांना घराच्या शेजारीच काहीतरी पाहिजे असते, बाहेर निघायची इच्छाच नाही. असं होत नाही. थोडं आपली जबाबदारी या शहरांची, दुसऱ्यांवर लोटून काहीच होणार नाही. आज हा जॉगिंग ट्रॅक केलाय, ठीक आहे, महापालिकाचे माणसं साफसफाईसाठी आले पाहिजे, परंतु येत नाही. तेही कोणती चमडी हे समजत नाही आपल्याला, तेही येत नाही. परंतु या भागातले रहिवासी म्हणून, नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदारी. एखाद्या रविवारी सर्वे मिळून जर हा परिसर स्वच्छ केला तर आपला व्यायामही होईल आणि परिसरही स्वच्छ होईल. परंतु आपण ते करत नाही. आपण कोणातरी एखाद्याला दोष देण्यामागे लागून जातो.
तर तेही योग्य नाही. चूक त्यांची असतेच, त्यांनी काम केलं पाहिजे, ते लोकप्रतिनिधी झाल्यानंतर प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु एवढे मोठे मोठे प्रभाग आहेत. आज ही एक कॉलनी आहे, डायरेक्ट नागाववाडी आहे. आता श्रीरंग कॉलनीमध्ये समजा मुन्ना वाढीलेला ओळखतो, पण नागावबारीचं काय करणार? तिथं कोण कोणाला ओळखतं? तर असं होत नाही. विकास जर आपल्याला साधायचा असेल आणि विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपण स्वतः जबाबदारीने पुढे आला पाहिजे. आता एक माणसाचा जीव गेल्यानंतर दत्त मंदिरचे भाजीपालेवाले उठले नाही. मी कितीदा गेलो, किती समजवलो, नवरंग पाण्याच्या टाकीसारखी इतकी मोठी जागा त्यांना दिली, परंतु तिथं बसले नाही. परंतु एक जीव गेल्यानंतर जे फुगटचे राजकारणी जाऊन तिथं राजकारण करत होते, आता कुठं गेले? ते येऊन बसले ना परत नवरंग पाण्याच्या टाकीच्या तिथे. मग आता बरं वाटतं का नाही? रस्ता मोकळा झाला, पाचकंदील मोकळा झाला, जिथं आपल्या आया बहिणींचं नाव घेतलं जायचं. बरं वाटतं का नाही? पाचकंदील मोकळा झाला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या कोणीही करू शकत होतं. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही का 8 महिन्यात मी पाचकंदील मोकळा केला. कोणीही करू शकत होतं, परंतु इच्छाशक्ती नाही. लोक मतांसाठी लाचार असतात. परंतु आपलं हे कर्तव्य का हा शहर फक्त रस्ते गडर पददिवे लावून सुंदर नाही होणार. हा रस्तेही मोकळे झाले पाहिजे, पाणीचा निचरा झाला पाहिजे. सर्व गडरी भरलेल्या असतात. या अतिक्रमणामुळे ज्याला मनात आला तो उचलतो आणि घाण टाकतो तिथे. ज्याला मनात आला घराच्या बाहेर घेते तो घाण फेकून. तर आपली आई जबाबदारी आहे. आपणही काहीतरी या शहराला देणं लागतं, आपणही काहीतरी केलं पाहिजे. तर उठलेला आहे आता छत्रपतीचं स्मारक मनोहर थिएटरच्या ठिकाणी, आपण त्या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही जात असाल तर कधी बघा तिथं किती मोठं काम चालू आहे. परंतु तेही विरोधकांना सहन झालं. हायकोर्टात याचिका दाखल तर छत्रपतींना भंगार बाजारच्या समोर कस का उभं करताय स्टेजला? मग यांच्या घरात उभं करायचं नाही. तर हाय तसे कुठलेही चांगलं काम करायचा प्रयत्न केला का आडवे जाणार आहे. आणि तेच तुमच्या दाराशी मतदान मागायला येणार, तुमच्याकडे मतं मागायला येतात, आपली दिशाभूल करते. समाजामध्ये जातीत भांडणं लावते. परंतु हे विसरू नका का सर्वात पहिले आपला हिंदू हा समाज आहे, नंतर आपली जात आलेली. आपल्याला कोणालाच माहित नव्हतं का मी पाटीलच्या घरात जन्माला येईल, का माळीच्या घरात येईल, का मारवाडीच्या घरात येईल, का गुजरातीच्या घरात येईल. मी जन्माला आलो ते हिंदू म्हणून आलेलो. माझ्या कर्माने मला जात मिळाली. व्यापारी होते म्हणून मी मारवाडी झालो, शेतकरी होते म्हणून ते कुणबी पाटील झाले, फुलं विकायचे म्हणून माळी झाले. तर ही जात आपल्या कर्मावरनं आपल्याला आलेली आहे, पण समाज हा आपला हिंदू आहे, हे कोणीच विसरू नका. आणि हेच विरोधक येतील जातीत भांडणं लावतात. तर भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, मी असेल, आमचे नेते बाबासाहेब असतील, आमचे वरिष्ठ लोक असतील, संपीला आमचे बापू खलानी जरी ते ग्रामीणचे असले तरी, तर भारतीय जनता पार्टीचे जेही कोणी आम्ही 4 उमेदवार देऊ त्यांना आपण प्रचंड मतांनी निवडून द्या. तुम्हाला निराश होऊ देणार नाही, कारण की मी कायम सांगत आलो आणि आजही तेच सांगतो, मी या शहराचा आमदार नाही, मी या जनतेने ज्यांनी मला प्रेम केलं त्यांचा सालदार म्हणून काम करणार आहे. या 5 वर्षात तुम्हाला धुळे शहरात नक्कीच बदल दिसेल, मी तुम्हाला गवाही देतो. विश्वास ठेवा. अजून तर 10 महिने झालेले तरी आपण भरपूर कामं करण्यात यशस्वी झालेलो आहे. तुम्हाला नवरंग पाणीच्या टाकीच्या तिथं 40 कोटीचा मॉल बांधून देतो, AC मॉल असणार आणि त्याचा समारंभ सुद्धा पुढच्या महिन्यात त्या ठिकाणी आपण चालू करतो. फक्त तोंडी नाही, कामाचं भूमिपूजन सुद्धा त्या ठिकाणी आपण करणार आहोत. एकविरा माता मंदिरच्या समोर या पूर्ण भारतात 51 शक्तीपीठ चे मंदिर एकत्र तुम्हाला कुठंच बघायला मिळाले नसते. ते 51 शक्तीपीठचे मंदिर पांढरा नदीच्या काठी आपण त्या ठिकाणी बांधतो. त्याचंही काम पुढच्या महिन्यात आपण चालू करतो. काही 51 शक्तीपीठातले काही 7-8 पीठ तर पाकिस्तानला आहेत, 4-1 बांगलादेशमध्ये. आपल्या पिढीला समजलं पाहिजे 51 शक्तीपीठ म्हणजे काय.
का ते पाकिस्तानमध्ये, का ते बांगलादेशमध्ये, तर याचं सर्व सविस्तर माहिती त्या ठिकाणी राहणार. कोणत्या कोणत्या योनी, कोणते कोणते शरीराचे तुकडे कोणत्या कोणत्या देशात आहेत 51, ते सर्व एका ठिकाणी आपण 51 मंदिर बनवून त्या ठिकाणी दाखवतो. तर अतिशय सुंदर असं 51 शक्तिपीठचे मंदिरं आपण त्या ठिकाणी बनवतो. तर विकास करतोय. MIDC ला 2000 एकर जागा आपण या ठिकाणी मिळवण्यात यशस्वी होणार आहोत. तर भरपूर कामं आपण करतोय. परंतु महापालिकाच जर आमच्या ताब्यात नाही राहील तर मग सर्व गोष्टी अडचणीच्या होतात. कारण की सर्वात महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्था असते ज्याच्या माध्यमातून आपल्याला कामं करतात. जर 30 विरोधकांच्या हातात राहिली तर आम्ही कामं करण्यास आम्हाला फार अडचणी होईल. तर मला पूर्ण खात्री आहे, सांगू ना, का तुम्ही सर्वजण कुठलाच माणूस बघणार नाही, फक्त कमळाचं फूल आणि भारतीय जनता पार्टी बघून मतदान करा. आम्ही जेवढेही व्यासपीठावर बसलो आहोत, तुम्हाला आज या ठिकाणी मंदिराचं भूमिपूजन आहे. तुम्हाला शब्द देतो का तुम्ही निराश होणार नाही. 100 पैकी 80% कामं आम्ही नक्कीच करू. 20% कामं तर करूच शकत नाही, कारण की जर तेही झाले असते तर कदाचित आमचेही मंदिरं त्या ठिकाणी झाले असते किंवा तुमचेही झाले असते. तर 100% कामं किंवा परफेक्ट या जगात कोणीच नाही. तर करायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. फक्त आपला साथ, आपला आशीर्वाद राहू द्या. एवढंच बोलतो. या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी मनापासून मुन्ना भाऊ, वाडेले अप्पा आणि समस्त कॉलनीवासियांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय श्रीराम.